एरवी 10वी-12वी किंवा इतर प्रवेश परीक्षाच्या निकालातून विद्यार्थी तणावात असल्याचे दिसून येतात। मात्र वाढत्या स्पर्धेत चक्क 7वीच्या निकालाचे टेन्शन घेत एका 12 वर्षीय मुलगी घर सोडून निघून गेली। जाताना सोबत तिने 4 वर्षाच्या बहिणीला देखील सोबत घेतले। मात्र पोलिसांच्या तत्परतेमुळे 6 तासाच्या आत त्यांना शोधण्यात यश आलं। या प्रकारामुळे पोलीस यंत्रणेची चांगलीच धावपळ झाली। 12 वर्षीय मुलीचे आई वडील दोघेही खासगी नोकरी करतात व मध्यमवर्गीय कुटुंब आहे। तिचा शुक्रवारी 7व्या वर्गाचा निकाल लागणार होता, यामुळे तिला तणाव आला होता। ती तिच्या 4 वर्ष वयाच्या बहिणीला घेऊन सायंकाळी 6 वाजताच्या सुमारास आजी आजोबांसोबत उद्यानात खेळायला जात आहे असे सांगून घराबाहेर निघाली। मुली उशिरापर्यंत घरी परत न आल्याने घरच्यांनी शोध घेतला। अखेर पालकांनी नंदनवन पोलीस ठाण्यात तक्रार केली। यानंतर पोलीस यंत्रणेत खळबळ उडाली। सोशल माध्यमांमध्ये तातडीने संपूर्ण माहिती शेअर करण्यात आली। तसेच सीसीटीव्ही फुटेज युद्ध पातळीवर तपासण्यात आले। मुली राधाकृष्ण गार्डन, ईश्वरनगर, गुरुदेव नगर, तिरंगा चौक, गजानन चौक, हेडगेवार चौक, जनरल आवारी चौक या मार्गाने पायी जात असल्याचे फुटेजमध्ये दिसून आले। त्या रेल्वे स्थानकात असल्याची माहिती मिळाल्यावर सहाय्यक पोलीस आयुक्त नरेंद्र हिवरे हे पथकासह होम प्लॅटफॉर्मवर पोहोचले। तेथे त्यांना मुली सुखरूप आढळल्या। त्यांना नंदनवन पोलीस ठाण्यात नेण्यात आले व त्यांचे समुपदेश करण्यात आले। त्यानंतर त्यांना त्यांच्या पालकांच्या हवाली करण्यात आले। वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयंत पाटील, राहुल शिंदे, दिगंबर बोरकर यांच्या पथकाने ही कारवाई केली। भीती वाटल्याने त्या मुली सायंकाळी घरापर्यंत पोहोचल्याच नाही। सायंकाळी 6 ते 9 या कालावधीत त्या नागपुरातील रस्त्यावर चालत होत्या। मात्र आता इतक्या उशिरा घराकडे परत गेलो तर घरचे रागवतील अशी भीती वाटली। त्यामुळे मुलगी चिमुकल्या बहिणीला घेऊन रेल्वे स्थानकाच्या आत जाऊन बसली। पोलिसांनी तिला विचारणा केली असता सुरुवातीला तिने अज्ञात व्यक्तीने कारमध्ये बसविल्याची बतावणी केली। मात्र त्यानंतर तिने सत्य सांगितले। ते ऐकून पालकांना देखील आश्चर्याचा धक्का बसला। पोलिसांना जवळपास या बाबतीत नंदनवन पोलिसांना 9-9:30 वाजताच्या दरम्यान माहिती पडली। त्या अनुषंगाने नंदनवन पोलीस ठाण्याचा स्टाफ, पीआय जयवंत चव्हाण आणि बाकी त्यांचा स्टाफ शोध घेत होता। त्यांनी वायरलेसवर त्याप्रमाणे कळवलं। वायरलेसवर कळवल्यानंतर माननीय पोलीस आयुक्त डॉक्टर रवींद्र सिंगल साहेब आणि आमच्या झोन 4च्या डीसीपी रश्मिता राव मॅडम यांनी पूर्ण सगळ्या झोन 4च्या सर्व अधिकाऱ्यांना आणि त्यांच्या स्टाफला बाहेर येऊन सगळा शोध घेण्याबाबत सांगितलं। तांत्रिक मदत, सीसीटीव्ही फुटेज, आजूबाजूच्या लोकांना फोटो दाखवून अशा मुली दिसल्या का, अशा मुली पाहिल्या का, या अनुषंगाने या पूर्ण भागात सर्च ऑपरेशन राबवण्यात आले। त्याच दरम्यान आम्हाला असंही वाटलं की एखाद्या वेळेला रेल्वे स्टेशन आणि बस स्टेशनवर या मुली गेल्या असू शकतात आणि त्या अनुषंगाने एका माणसाने फोन करून पण सांगितलं की बा अशा मुली मला रेल्वे स्टेशनच्या परिसरात दिसल्या होत्या। या अनुषंगाने मुलीचे आई वडील म्हणजे मुलगी जी मोठी मुलगी आहे ती 12 वर्षाची आहे, लहान मुलगी आहे ती 4 वर्षाची आहे। घरच्या कुठल्या तरी कारणाने किंवा अजून आम्ही त्यांना त्यापर्यंत विचारलं नाही, कारण रात्रीच्या वेळेला पुरी घेऊन आलेलो आहे, त्यामुळे थोडंसं त्यांना बरं वाटत नव्हतं आणि रात्रीची वेळ असल्यामुळे आम्ही त्यांना प्रॉपरली विचारपूस केलेली नाही।